शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असणार आहे। या सगळ्यातच ते शिवनेरी गडावर गेल्याचे आज पाहायला मिळत आहे। आणि त्याचवेळी अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील त्याच ठिकाणी होते। आणि महत्त्वाचं म्हणजे हे दोघे समोरासमोर आले आहे। त्या दोघांनीही पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात केली आहे। पण समोरासमोर आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील त्या दोघांसोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या। तर शिवाजी आढळराव पाटील यांना पाहताच अमोल कोल्हे यांनी त्यांना वाकून नमस्कार देखील केला आहे। त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना त्यांच्या आरोग्याची विचारणा केली। तर दुसरीकडे त्यांचं बोलणं सुरू असताना शिवाजी आढळराव पाटील यांचा कार्यकर्ता असलेला एक लहान मुलगा आला आणि तो अमोल कोल्हे यांना म्हणाला की मला तुमची मालिका खूप आवडली। त्या लहान मुलाने केलेल्या कौतुकावर अमोल कोल्हे हसले आणि थँक्यू म्हणाले। शिरूर लोकसभा मतदारसंघातून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील हे शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर एकत्र येताना यावेळी दिसले आहे।